साईबाबा संस्थान प्रशासन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसत असून शिर्डीत साईबाबांच्या जीवनावर आधारित एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे। मात्र या चित्रीकरणादरम्यान साईबाबांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला थेट साईबाबांच्या समाधी चौथऱ्यावर बसवण्यात आल्याचा व्हिडिओ आणि छायाचित्र समोर आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। साईबाबांची समाधी ही देश-विदेशातील कोट्यवधी साई भक्तांची श्रद्धेचे केंद्र आहे। त्यामुळे समाधी चौथऱ्यावर पुजारी सोडून बाकी कोणालाही बसण्याची परवानगी नाहीये। मात्र साईबाबांच्या भूमिकेत असलेला अभिनेता थेट समाधी चौथऱ्यावर बसतानाचा व्हिडिओ समोर आल्याने शिर्डीतील ग्रामस्थ, साई भक्त आणि विविध साई संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून उद्या शिर्डी ग्रामस्थ साई संस्थांच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी जाणार असल्याचे समजते। विशेष म्हणजे हा प्रकार साई संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी साई संस्थानने परवानगी दिली असल्यास कोणत्या अटींवर दिली होती? समाधीवर अभिनेत्याला बसवण्यास विशेष परवानगी होती का? तसेच धार्मिक भावना लक्षात घेऊन आवश्यक नियमांचे पालन करण्यात आले होते का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। या संपूर्ण प्रकारामुळे साई भक्तांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। उद्या शिर्डी ग्रामस्थ अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी जाणार असून या प्रकरणी संस्थानाची भूमिका काय असणार आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणी जबाबदार असलेल्या साई संस्थांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, याकडे साई भक्तांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। 3 रुपये 14 आणे त्वामज दिले मी जाणे, बाबांचे हे काय बोलणे, सांगा स्पष्टपणे मज सारे।